नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे कृष्ण आपल्या शेतामध्ये काम करत असते तेव्हा तिथे एक माणूस धावत पडत येतो आणि तिला म्हणत असतो, अगं ए कृष्णे, अगं कृष्णे. तेव्हा कृष्ण म्हणत असते, काय झालं, अहो बोला की. तेव्हा इथे तो माणूस म्हणत असतो, अगं तुझी स्वाती. तेव्हा ती म्हणते, काय झालं माझ्या स्वातीला. तेव्हा तो माणूस म्हणतो, अगं तुझी स्वाती आहे ना, त्या तात्याच्या विहिरीमध्ये पाय घसरून पडली. तेव्हा कृष्ण म्हणते, काय, माझी स्वाती विहिरीमध्ये पडली. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कृष्णाला खरंच वाटतं. तेव्हा कृष्णा कुठलाही विचार न करता धावत पडत येते आणि त्या विहिरीमध्ये उडी मारते आणि संपूर्ण विहिरीमध्ये आपल्या इथे गाईला शोधत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता बंब्याला कळलेलं असतं की नक्कीच या लोकांचा काहीतरी डाव आहे. तेव्हा बंब्या कृष्णाची मदत करणार तेवढ्यातच तो माणूस बंब्याला पकडून ठेवतो आणि तिथे आलेला असतो तो म्हणजे जयकांत. तर हे सगळं कारस्थान जयकांतचं असतं, दलपतच्या मुळाचं. तेव्हा जयकांत तिथे येतो आणि म्हणत असतो की वा, हे पाखरू आता विहिरीमध्ये पडलेलं आहे, म्हणजे तेच तर मला बघायचं होतं आणि त्याचसाठी तर हे सगळं केलं होतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, हे सगळं नाटक त्यांनी केलं होतं फक्त आणि फक्त कृष्णाने विहिरीत उडी मारायची आहे म्हणून. तर इथे जयकांतला कृष्णाला भिजलेलं बघायचं असतं आणि म्हणून तो तिथे आलेला असतो. तर इथे जयकांत हा दलपतचा मुलगा असतो आणि दलपतला सुद्धा लोकांकडून इथे आता कर्ज वसूल करायला खूपच जास्त आवडत असतं. पण इथे आता जयकांतची पद्धत अजूनच वाईट. तो इथे कृष्णाला विनाकारण त्रास देत असतो. तेव्हा कृष्णा म्हणत असते, हे बघा जयकांत साहेब, तुम्ही आता जे काही वागलात ना, ते मला अजिबात आवडलेलं नाही. तेव्हा तो म्हणतो, तुला काय आवडतं काय नाही आवडत त्याच्याशी मला देणं घेणं नाही आहे, कळलं ना. कर्जाचा हप्ता कधी देणार ते सांग आधी. तेव्हा ती म्हणते, देईन 2 दिवसांमध्ये. तेव्हा इथे आता बंब्या म्हणत असतो, देईल तुम्हाला 2 दिवसामध्ये देईल, आता आम्हाला जाऊ द्या. तेव्हा जयकांत म्हणतो, जास्त बोलायचं काम नाही हां, मी तिच्याशी बोलतोय ना, मध्ये मध्ये बोलायचं नाही. तिथे एका बाजूला उभं राहायचं आणि डोळे बंद करायचे. माझ्या सेटिंगच्या मध्ये येण्याचा प्रयत्न करायचा नाही, कळलं का तुला. तेव्हा जयकांत म्हणतो, मी काय सांगितलं होतं तुला कृष्णे, कर्जाचा हप्ता द्यायचा 2 दिवसामध्ये देशीलसुद्धा, पण मुद्दलचं काय, सांग ना मुद्दलचं काय. मला हवं तर दे, मी आयुष्यभरासाठी तुला ठेवून घेईन आणि तुझं सगळं कर्ज माफ करून टाकेन. सांगितलं होतं ना तुला, फक्त मला जे हवं आहे ते द्यायचं, ते द्यायला तू तयार नाही. तेव्हा इथे जयकांत तिला मुद्दामून आता त्रास देत असतो, तिला आपल्या जवळ खेचतो आणि म्हणत असतो, हे बघ कृष्णे, एकतर तू सगळं कर्ज फेडून टाक आणि ते नाही जमत असेल तर मी जे बोलतोय ते ऐकायचं. मला जे हवं आहे ते मिळवण्यासाठी मी काही करू शकतो आणि तुला ते माहिती आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता एक माणूस येतो जयकांत आणि तो म्हणत असतो की तुम्हाला इथे बाळजाबाईंनी बोलावलं आहे, मोठं धनी आलत ना तेव्हा तुम्हाला बोलावले. तेव्हा इथे जयकांत म्हणतो की अतिवेगाने मी आता जातोय, पण तू अतिवेगाने मला माझं कर्ज परत करायचं, नाहीतर मला जे हवं आहे ते मी घेऊन जाणार. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता खूपच जास्त कृष्णा घाबरते, ती रडायला लागते, कारण जयकांत शिकरेची ही गुंडगिरी आता तिला अजिबात सहन होत नाही. तिला त्याचा फार राग येत असतो. कर्ज फेडायचं तर आहेच, पण ही पद्धत कुठली असं तिला वाटत असतं. त्यानंतर तिची स्वातीसुद्धा परत आलेली असते. तेव्हा कृष्णा म्हणत असते, माझी स्वाती, स्वाते, कारण का त्या स्वातीला या लोकांनी पकडून ठेवलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता दुष्यंतचा वाढदिवस असल्यामुळे त्याच्या वडिलांनी इथे आढळरावांनी त्याच्यासाठी गिफ्ट आणलेलं असतं. तेव्हा ते प्रेमाने त्याला गिफ्ट द्यायला जातात, पण दुष्यंतला त्यांचा फार राग येत असतो. तो म्हणत असतो की मला काहीही घ्यायचं नाही आहे आणि तो आपल्या वडिलांना असं इग्नोर करतो की त्यांना ओळखतच नाही. तेव्हा इथे आता जयकांत आलेला असतो. तो आपल्या भावाला बघून त्याला मिठी मारतो आणि म्हणत असतो की अरे वा भावा वा, कधी आलास कधी तू, अरे आज तुझा वाढदिवस आहे, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तो म्हणतो, अरे वा, छान असा एसीमध्ये बसून शहरामध्ये गोरा झालायस ना, अरे एक काम कर बाबा, आमच्यासारखा इथे कोल्हापूरमध्ये थोडे दिवस राहा, म्हणजे चांगला कोल्हापुरी रंग येईल की नाही तुला बी, छान रुबाबदार दिसशील. तेव्हा इथे लगेचच त्याच्या पाठीमध्ये जोरात इथे आता दुष्यंतने मारलेलं असतं आणि तो म्हणतो की जरी पण शहरात असेल तरीसुद्धा माझ्या हृदयामध्ये तीच फायर आहे, माहिती आहे ना तुला, मनगटामध्ये किती ताकद आहे ते.
तेव्हा इथे जयकांत म्हणत असतो, अरे भो भावा हो दुष्यंत, अरे तुझ्यामध्ये तीच ताकद आहे रे बाबा जी आधी होती. तेव्हा आता तू इथे राहणार आहेस की परतीचं तिकीट घेऊनच आलायस, राहणार नाही आहेस का तू? तेव्हा दुष्यंत म्हणतो, नाही रे भावा, राहता येणार नाही आहे, कारण मला सुट्टी नाही आहे, मला जावं लागेल. तेव्हा जयकांत म्हणतो, का रे तू असं करतोस? 4-5 दिवसांसाठी तरी राहायला येत जा, येतोस आणि लगेच निघून जातोस. तेव्हा इथे आता बाळजाबाई म्हणत असतात, अशी कशी जाऊ देणार आहे मी तुला खाल्ल्या पिल्ल्याशिवाय? चल बरं माझ्याबरोबर, तुला 2 घास भरवल्याशिवाय मी कुठेच जाऊ देणार नाही. सगळा तुझ्या आवडीचा बेत बनवला आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आढळराव आणि त्याचबरोबर दलपत एकमेकांकडे बघत असतात. दलपतला आपल्या भावाचं फार वाईट वाटत असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे ऑफिसमध्ये पूजा दुष्यंतची वाट बघत असते आणि त्याचा फोटो स्क्रीनवरती ठेवून ती त्याच्याकडेच बघत असते आणि म्हणत असते की दुष्यंत, अरे कधी येशील तू? तुला माहिती आहे ना मी तुला किती मिस करते, मला तुझी फार आठवण येते. असं वाटतंय की तू लगेचच माझ्यासमोर येऊन उभं राहावं आणि मला सरप्राईज द्यावं. ये ना लवकर, मी तुला आता खूप मिस करते हा, तुझ्याशिवाय मी नाही राहू शकत. तेवढ्यातच पूजाच्या आईचा फोन आलेला असतो. तेव्हा ती म्हणत असते, आई का फोन केला आहेस? हे बघ, त्या कृष्णाबद्दल काही सांगायला फोन केला असशील तर मला अजिबात त्या विषयावरती बोलायचं नाही आहे. पूजाला आणि तिच्या आईला इथे आता कृष्णाचा फार राग येत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता तिची आई म्हणत असते, अगं ऐक तर काय म्हणते ते. अगं तिला ते स्थळ आलं होतं ना, त्या पांढऱ्या पायाच्या मुलीला जे स्थळ आलं होतं ना, ते खूप चांगलं आहे. अगं त्यांनी होकार दिला आहे त्या कृष्णीला. तेव्हा ती म्हणते, हां मग मग मी काय करू आता? तेव्हा ती म्हणते, अगं तिला होकार दिला आहे आणि स्थळसुद्धा चांगलं आहे, तो मुलगा पोस्टात कामाला आहे, त्याला मिल्कत बी चांगली असेल. मग आता त्या सुखी घरामध्ये जर ती गेली तर मग सगळं चांगलं होईल ना. तेव्हा इथे पूजा म्हणते, अगं मग त्या लोकांना तू सांगितलं नाहीस का तिची हकीकत ती कशी आहे ते सांगायचं ना. तेव्हा ती म्हणते, मला कुठे तिने सांगायला ठेवलं आहे, सगळं स्वतःच सांगून मोकळी झाली की तिला स्वयंपाक येत नाही, तिला शेती करायची आहे, तिच्या ज्या काही अटी आहेत ना त्या सगळ्या तिने सांगितल्या आणि त्या लोकांनी मान्यसुद्धा केल्या. त्या लोकांना ती कृष्णी लयच आवडली, आता काय करायचं? तेव्हा इथे पूजा म्हणत असते की आई अगं मग तूच काहीतरी कर ना, तशी तू खूपच जास्त हुशार आहेस, आता मी काय सांगायचं काय करायचं आणि काय नाही ते, लग्न कसं तुटेल ना याकडे लक्ष दे. त्यानंतर प्रेक्षकांनो, कृष्ण आता एकटीच रडत बसलेले असते. तेव्हा तिथे धावत पळत भक्ती येते आणि म्हणते, अगं कृष्णे काय झालं, इथे काय करतेस तू? तेव्हा कृष्णा भक्तीला मिठी मारून रडायला लागते. भक्ती म्हणते, कृष्णे अगं काय झालं सांग ना. तेव्हा भक्ती आता घडलेला सगळा प्रकार सांगत असते की कशा पद्धतीने तिला खोटं सांगण्यात आलं, कशा पद्धतीने तिने विहिरीमध्ये उडी मारली आणि जयकांतने दिलेला त्रास याबद्दल ती आपल्या बहिणीला भक्तीला सांगते. तेव्हा भक्ती म्हणत असते की कृष्णे मला माहिती आहे तुला आता काय वाटत असेल, पण तू नको गं एवढा विचार करू. हे बघ तो जयकांत कसा आहे तुला चांगलंच माहिती आहे, पण तू अशी खचून जाऊ नकोस. आता याच्यातून आपल्यालाच काहीतरी पर्याय काढायला हवा. एक दिवस येईल ना कृष्णे, तेव्हा आपण सगळं कर्ज आहे ना त्या जयकांतच्या तोंडावरती मारू आणि अभिमानाने ह्या गावामध्ये आपण जगू. तू नको काळजी करू. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता दुष्यंत जेवायला बसलेला असतो. छान असं त्याचं ताट अगदी फुलांमध्ये सजवलेलं असतं. म्हणजे इथे बाळजाबाई आपल्या मुलाच्या समोर बघा किती लालगोटेपणा करते. एका बापाला आपल्या मुलापासून तोडलंय आणि ती मात्र त्याच्या नजरेमध्ये अगदी बेस्ट बनण्याचा प्रयत्न करते. बाळजाबाई इथे आपल्या मुलाला हाताने भरवते आणि ती म्हणत असते की हे बघ मी काय म्हणते दुष्यंत, बाळा आता आलायस ना, 4 दिवस राहा ना इथं, मला तुला चांगलं चुंगलं करून खाऊ पिऊ घालू दे. अरे 4 दिवस राहा आणि मग तू जा की निघून. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आढळराव यांना बोलायचं असतं, पण त्यांच्याबरोबर दुष्यंत काही बोलायला तयार नसतो, म्हणून त्यांनी ही जबाबदारी दलपतला दिलेली असते. तेव्हा दलपत म्हणत असतो, दुष्यंत अरे मला थोडं बोलायचं आहे तुझ्याशी. तेव्हा दुष्यंत म्हणतो, बोल ना काका. तेव्हा दलपत म्हणत असतो की मला काय वाटतं, तू तिथे पुण्यामध्ये शहरामध्ये जी नोकरी करतोस ना, ती नोकरी करण्यापेक्षा तू आपला इथला व्यवसाय का नाही सांभाळत, आपला स्वतःचा बिझनेस का नाही सांभाळत? अरे आपला इथे आता साखरेचा कारखाना आहे, त्याचबरोबर दुधाच्या डेऱ्या आहेत, आपली एवढी शेती आहे, लोक त्याच्यामध्ये काम करत असतात, सगळ्या जबाबदाऱ्या आहेत तिथे. मग तू इथे काम का नाही करत? तिथे तू महिन्याला जे राबतोस, जो पगार घेतोस ना महिन्याचा, तो इथे एका दिवसाला घेशील बेटा. तेव्हा दुष्यंत म्हणत असतो, नाही कसं आहे ना काका,
तुम्ही म्हणताय म्हणून मी तुम्हाला सांगतो. म्हणजे मी माझ्या आयुष्याचे जे ब्रेक आहेत ना, ते मी कुणाच्याच हातामध्ये दिलेले नाही आहेत कंट्रोल करायला. म्हणजे मी जर कुणाला काही बोलत नाही ना, तुम्ही कसं वागायचं कसं नाही, तर कुणी मलासुद्धा सांगायचं नाही की मी कसं वागायला पाहिजे, मी काय केलं पाहिजे. कारण मला जे करायचं आहे ते मी करणारच. तेव्हा दलपत म्हणत असतो, दुष्यंत, पण मी काय म्हणत होतो, तू त्याचा हे सगळं पुढे नेऊ शकतोस ना, तुलाच तर सगळं सांभाळायचं आहे. तेव्हा दुष्यंत म्हणतो की नाही, मला अजिबात या सगळ्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे आणि कुणाच्या तरी सांगण्यावरून तर मी मुळीच तिथे थांबणार नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता दुष्यंत जे काही बोलतो ते आता खूप चुकीचं बोलत असतो. तेव्हा तो म्हणतो, काका सॉरी, आता मी जे बोलतोय ते तुम्हाला एकदम वाईट वाटत असेल, एकदम मी रागात बोलतोय की काय असं वाटत असेल, पण असं नाही आहे. पण मला इथे राहायचं नाही आहे, हे मात्र नक्की. तेव्हा अढळला राग येतो. अढळराव उठतात जेवणाच्या ताटावरून आणि सरळ आपल्या रूममध्ये निघून जातात. तेव्हा त्याची आई म्हणत असते, बरं ठीक आहे, झालं ते झालं. बाळजाबाई म्हणतात, तू आधी खाऊन घे बरं. तेव्हा इकडे दुष्यंत म्हणतो की नको, मलासुद्धा नको आहे. तेव्हा ते म्हणते, तुझं पण पोट भरलं. तेव्हा तो म्हणतो, हो, माझं पण पोट भरलं. तेव्हा ते म्हणते, चल बरं हात धुवून घे. आता दुष्यंतने स्वतःच्या हाताने एक घास खाल्लेला नाही आहे प्रेक्षकांनो, तरीसुद्धा त्याला हात धुवायला इथे आता तांब्याचं भांडं आणलेलं असतं. त्यानंतर खाऊन पिऊन झाल्यानंतर दुष्यंत पुण्याला जायला निघालेला असतो. तो म्हणतो, आई मी आता निघतो. तेव्हा ती म्हणते, आता मी तुला पाठवते, पण आता तू कधी येणार आहेस ते सांग. तेव्हा दुष्यंत म्हणतो, आई सारखं सारखं यायला जमणार नाही, सुट्ट्या नसतात अगं, बॉस रागवेल ना मला. तेव्हा ती म्हणते, मग एक काम कर ना, मला तुला बघायचं असेल, मला जर तुझी आठवण आली तर मी काय करू. तेव्हा दुष्यंत म्हणतो, त्यासाठी मी एक पर्याय निवडला आहे. मी काय म्हणतो आई, तूसुद्धा आता पुण्याला माझ्याकडे येऊन राहा ना माझ्याबरोबर. तुलासुद्धा इथे राहायची काही गरज नाही आहे, मी तुला माझ्याबरोबर पुण्याला घेऊन जाईन. तेव्हा बाळजाबाई म्हणत असते, बरं ठीक आहे, आपण ते पुढचं पुढं बघू, आता तू व्यवस्थित जायचा गाडी घेऊन. तेव्हा तो म्हणतो, आई आणि सारखी सारखी माझी वाट बघत जाऊ नकोस, मला आता यायला जमणार नाही. आता जेव्हा एखादी सुट्टी कधी असेल तेव्हा मी भेटून जाईन. तेव्हा ती म्हणते, बरं ठीक आहे, आणि तुला लवकरच पुण्यालासुद्धा घेऊन जाईन, अशी सगळी सोय इथे त्याने करून ठेवलेली असते. तेव्हा बाळजाबाईला स्वतःवरती खूपच जास्त गर्व वाटत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आढळराव आपल्या रूममध्ये येतात आणि आपल्या मुलाचा दुष्यंतचा फोटो बघत असतात. तेव्हा त्यांना फार वाईट वाटतं की त्यांचा मुलगा त्यांच्याशी नीट बोलायलासुद्धा तयार नाही आहे. तेव्हा त्यांनी घेतलेलं गिफ्ट हे ते कपाटामध्ये आणून ठेवत असतात. त्या कपाटामध्ये खूप सारे गिफ्ट असतात. अगदी दर वर्षाला आढळरावांनी जे काही आपल्या मुलासाठी गिफ्ट घेतलेलं असतं ते सगळे गिफ्ट्स त्यांनी कपाटामध्ये लावून ठेवलेले असतात. प्रत्येक वर्षाला इथे दुष्यंतने त्यांचं गिफ्ट घेण्यासाठी नकारच दिलेला असतो. तेव्हा तिथे आता दुष्यंत गेल्यानंतर लगेचच आता बाळजाबाई येते आणि म्हणत असते, काय हो, आपला मुलगा आपल्याला नजरेसमोर सुद्धा धरत नाही, तो आपला एवढा अपमान करतो, तरीसुद्धा सारखा सारखा अपमान करायला का त्याच्यासमोर येता, कशाला येता त्याच्यासमोर तोंडावरती पडायला. तेव्हा इथे आढळराव म्हणत असतात, त्याला जबाबदार कोण आहे, त्याला तू जबाबदार आहेस, कळलं का. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता दुष्यंत गाडी घेऊन जायला निघालेला असतो. आता गावचा रस्ता म्हणजे खड्डे खुड्डे तर असणारच, त्याच्यामध्ये हवं तेवढं पाणी. तेव्हा जात असताना इथे आता खड्ड्यातून गाडी जात असते. तेव्हा एका खड्ड्यामध्ये त्याची गाडी आता अडकून पडते. तो म्हणत असतो की या रस्त्याला रस्ता तरी का म्हणतात, याला खड्डे आणि फक्त चिखल एवढंच म्हणायला हवं आहे, एवढे कुठे खड्डे असतात का. आणि त्याचं आता गाडीचं चाक हे एका खड्ड्यामध्ये रुतून बसलेलं असतं आणि आता गाडी काही वरती यायचं नाव घेत नसते. त्याच्यामुळे इथे आता तो म्हणत असतो की बेबी, तुलासुद्धा इथेच येऊन अडकायचं होतं का या खड्ड्यामध्ये आणि चिखलामध्ये. तेव्हा तो म्हणतो, अजून काय होणार माझ्याबरोबर, चिखल आणि मातीमध्येच तर मी अडकणार आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथून आता बाजूने एक गाडी जात असते. तो म्हणत असतो की दादा, जरा प्लीज माझी मदत करता का, माझी गाडी चिखलात अडकली. दादा त्याच्याकडे लक्षसुद्धा देत नाही आणि सरळ आता बाजूने निघून जातात. तेव्हा तो गाडीच्या थोडंसं बाहेर येतो आणि खिडकीमधून बघत असतो, त्याला कुणी मदत करते का. तेव्हा तिथून आता खूप साऱ्या बकऱ्यासुद्धा जातात आणि तो माणूस बकऱ्या घेऊन जाणाऱ्याला इथे आता दुष्यंत आवाज देतो, पण तो सुद्धा काही थांबायला तयार नसतो. तो म्हणत असतो, काय या गावातली माणसं आहेत, लक्षसुद्धा कुणी देत नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता तो म्हणत असतो, मोबाईलला रेंज नाही आहे, कुणाला बोलू माझ्या मदतीसाठी. तेवढ्यातच इथे आता बैलगाडी जात असते आणि त्या बैलगाडीमध्ये बसलेली असते कृष्णा.
तेव्हा तो म्हणतो की एक्सक्यूज मी दादा, जरा मदत करा ना. तेवढ्यातच कृष्ण त्याच्याकडे मागे वळून बघते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आढळराव म्हणत असतात की तू काय करण्याचा प्रयत्न करतेस ते मला कळत नाही आहे का? माझ्याच मुलाला माझ्या विरोधात भडकवलंस, लहानपणापासून त्याच्या मनामध्ये माझ्याबद्दल विष पेरलंस. हे करताना तुला काहीच कसं वाटलं नाही गं? तेव्हा इथे आता बाळजाबाई म्हणत असतात, अच्छा, म्हणजे चुका करायच्या आपण, पाप करायचं आपण आणि खापर फोडायचं दुसऱ्याच्या माथ्यावरती. आता तुम्ही बाहेर जे काही पेरलं आहेत ना तुम्ही, ते आता आपल्या घरामध्ये उगवतं आहे, हे ध्यानात ठेवा तुम्ही. तेव्हा आढळराव म्हणत असतो, मी काय पेरलं आहे गं? काय पेरलं आहे? मी माझ्या बापजादाने जी काही संपत्ती ठेवली ती पुढे नेली ना. तेव्हा ती म्हणते, काय कमावलं तो तुम्ही आयुष्यामध्ये काय कमावलं? हे सगळं तुमच्या वडीलधाऱ्यांचं आहे. तुमच्या इथे आईवडिलांनी कमवून ठेवलं आहे, आजी आजोबांनी कमवून ठेवलं आहे. तुम्ही काय केलं आहे सांगा ना. तेव्हा आढळराव म्हणतो, का मी हा बिझनेस पुढे घेऊन गेलो, उलट तो वाढवला, अजून काय करायचं बाकी आहे मी. तेव्हा ती म्हणते, अच्छा, काय वाढवलं तो तुम्ही? जे होतं नव्हतं ते घालवायला निघाला होतात. तेव्हा तो म्हणत असतो, असं काही केलेलं नाही आहे मी. जे काही केलं आहे ते अगदी व्यवस्थितरित्या केलं आहे, पण तू माझ्या विरोधामध्ये सातत्याने दुष्यंतला भडकवत आली आहेस. तेव्हा इथे आता बाळजाबाई म्हणत असतात, अच्छा, मी भडकवत आले का? अहो, कशा पद्धतीने हे सगळं वाढवलं, काय पापं केली आहेत ना बाहेर ते आठवा. तेव्हा इथे तो म्हणतो, मी पापं केलेत आणि तू लय सती सावित्री ना गं, तू तर चांगुलपणाचा पुतळाच, तू काय पापं करतेस ते तुला दिसत नाही आहेत. ती म्हणते, बास, आता मला याच्या पुढं काही ऐकायचं नाही आहे. तो म्हणतो, तू किती काही कर, पण मी माझ्या मुलाचा विश्वास परत मिळवणार. मी त्याला सांगणार की तुझा बाप असा नाही आहे जशी तुझी आई तुला सांगते. तेव्हा इथे बाळजाबाईला राग येतो, ती सरळ आता निघून जाते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता कृष्णाला दुष्यंतने बघितलेले असते. तेव्हा त्याला तो प्रसंग आठवतो ज्या वेळेला दोघेजणं चिखलात पडलेले असतात. तेव्हा इकडे दुष्यंत म्हणत असतो, वा, आता जाता जाता हिलाच बघायचं बाकी होतं. तेव्हा ती म्हणत असते, काय पाहुणं, काय करताय तुम्ही इथं आणि परत चिखलात अडकलातच का? म्हणजे जे तुम्हाला आवडत नाही चिखल आणि माती, त्याच्यातच तुम्ही आता अडकलाय. तुमचं वाटतं आयुष्य चिखल मातीतच जाणार आहे. तेव्हा तो म्हणत असतो, हो, दुसरा काही पर्याय नाही आहे ना माझ्याकडे. तुला काय करायचं आहे गं? तू जास्त बोलू नकोस, कळलं ना. तेव्हा ती म्हणते, बरं नाही ते ठीक आहे, पण सकाळी वेगळी गाडी होती, आता वेगळी गाडी आहे, काही नवीन घेतली की काय? तेव्हा तो म्हणतो, तुझं जर बोलून झालं असेल ना तर माझं एक काम आहे. अहो दादा, जरा माझी मदत करता का हो तुम्ही? असं तो आता त्या माणसाला विचारत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, कृष्ण त्याच्याकडे बघत असते आणि त्याला आता हसत असते, कारण तिला हसू या गोष्टीचं येत असतं की सकाळीसुद्धा तो चिखलातच पडलेला असतो, तेव्हासुद्धा खूप वैतागलेला असतो आणि जाता जातासुद्धा इथे त्याची गाडी चिखलातच अडकलेली असते. तेव्हा ती त्याला हसत असते. त्या गोष्टीचा राग इथे आता दुष्यंतला येत असतो. तेव्हा दुष्यंत म्हणत असतो की या गावामध्ये खड्डे, माती आणि चिखल याला सोडून आता काय आहे? आता त्याच्यामध्येच अडकायची वेळ आली आहे ना माझ्यावरती, म्हणून मी मदत मागतोय, पण तुझ्याकडे नाही. त्या दादांनी माझी मदत केली ना तरीसुद्धा मला चालेल. तेव्हा प्रेक्षकांनो, दुष्यंतचं बोलणं ऐकून कृष्ण आता त्याच्याकडे बघून हसत असते. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता दुष्यंत ऑफिसमध्ये आलेला असतो आणि तो आता पडायला जाणार, तेवढ्यातच पूजाने त्याला पकडलेला असतो. तर इथे भक्ती म्हणत असते की आई, आपण कृष्णाच्या लग्नाची लवकरात लवकर तारीख घेतली तर मला असं वाटते बरं होईल. तेव्हा ती आता तिची आई म्हणजे सविता इथे आता PCOवरून तिच्या म्हणजे जे स्थळ आलेलं असतं ते लोकांना फोन करते आणि म्हणत असते की जी मुलगी तुम्ही पसंत केली आहे ना कृष्णा, ती पांढऱ्या पायाची आहे, ज्या घरामध्ये जाईल ना त्या घराला उद्ध्वस्त करून टाकेल अशी आहे ती. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कृष्णाचं लग्न मोडण्याचा प्रयत्न सवितानेच केलेला असतो, कारण तिला कृष्णाचं लग्न होऊ द्यायचं नाही आहे, तिला सुखामध्ये राहू द्यायचं नाही आहे म्हणून. तेव्हा इथे कृष्णालासुद्धा लग्न करायचं आहे, कारण जयकांत तिला आता त्रास द्यायला लागला आहे. तर इथे त्याचा वाढदिवस असल्यामुळे दुष्यंतचा ऑफिसमध्ये सगळेजण त्याला विश करतात आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असतात. तर प्रेक्षकांनो, इथे आता एका बकऱ्याच्या पायाला लागलेलं असतं. तेव्हा तो माणूस म्हणत असतो की तुला आता इथे नुकसान भरपाई द्यावी लागेल. तेव्हा तिथे कृष्णसुद्धा असते. तर बाळजाबाई तिथे आलेले असतात आणि त्या म्हणत असतात की आता तू एक काम करायचं, इथे आता विलास, तू सोपनला आहे ना 25,000 रुपये द्यायचे,
तेव्हा इथे कृष्णा म्हणत असते की हा न्याय चुकीचा आहे, म्हणजे 25,000 रुपये हे जरा जास्तच होतात, हा न्याय चुकीचा आहे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे बाळजाबाई म्हणत असतात, तू आम्हाला म्हणतेस की हा न्याय चुकीचा आहे. तेव्हा इथे कृष्णा म्हणते, वय हा न्याय चुकीचाच आहे. कारण का तिला असं वाटत असतं की दोन्ही लोकांना समजून घेतलं पाहिजे. एकाचं नुकसान झाले पण दुसऱ्याची परिस्थिती इतकी नाही आहे की तो 25,000 रुपये इतके पैसे त्या माणसाला देऊ शकेल. त्याच्यामुळे न्याय हा दोन्ही बाजूने केला पाहिजे असं इकडे आता कृष्णाचं म्हणणं असतं. आणि म्हणून ती आता बाळजाबाईला सगळ्यांसमोर चुकीचं म्हणते आणि त्याचा राग इथे आता बाळजाबाईला आणि तिच्या माणसांना खूपच जास्त येतो.